बातमीत जमीन गैरप्रकाराची डहाणूतील बाडा पोखरण गावातील गट क्रमांक 3840 मधील 7-12 उतार्यामध्ये बनावट फेरफार करून 4 गुंठ्याचे क्षेत्र 40 गुंठे दाखवण्यात आलं। या प्रकरणामध्ये एकूण खोटे दस्तऐवज तयार केले गेले। मूळ जमिनीच्या क्षेत्रात बेकायदेशीररित्या वाढ केली गेली। सदर प्रकार हा तलाठी आणि भूमाफियांच्या संगनमताने घडलाय। ही जमीन जानकीबाई जैतू भंडारी यांच्या नावावर होती आणि त्यांचं मूळ क्षेत्रफळ 4 गुंठे आहे। या प्रकरणामध्ये या व्यक्तीने जानकीबाई जैतू भंडारी यांचं नाव आणि त्यांच्या आजीचं नाव समान असल्याचा गैरफायदा घेतलाय। ज्यावेळेला अध्यक्ष महोदय वारस तपास करतो त्यावेळेला नातं काय असावं लागतं, ते ब्लड रिलेशन असावं लागतं। कोणतरी लांबचा नातेवाईक येऊन सांगतो की या मालकाचा मी नातेवाईक आहे आणि त्यांचं आपण आपल्या तलाट्यानी आपल्या सर्कल इन्स्पेक्टरनी त्याचं नाव लावून घेतलं। एवढ्या वेळ ते थांबले का? तर 1957 पर्यंत त्या जानकीबाईच्या नावावर 4 गुंठे जागा होती, तुमच्या अधिकाऱ्यांनी ती 40 गुंठे केली। बाडा पोखरण मध्ये जो 4 गुंठ्याचा सातबारा होता तो महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजेंद्र राऊत ह्या भूमाफियाने 40 गुंठ्याचा केला। याबाबत जुलै 2025 मध्ये मी डहाणूच्या तहसीलदारांकडे त्यांच्या निदर्शन आणून दिलं, त्यांना तक्रार दिली। त्यानंतर त्यांनी एखाद महिन्यानंतर साधारण त्याचे तो सातबारा पूर्ववत केला, परंतु दोषी जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तलाठी असतील, मंडळ अधिकारी असेल आणि बाकी जे दोषी आहेत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही। आणि ज्यावेळी आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी हा तणांगिक प्रश्न उपस्थित केला आपल्या बातमी आणि बाकी तक्रारीच्या अनुषंगाने, त्यानंतर तहसीलदारांनी तातडीने त्याच्यात गुन्हा दाखल केला।